नमस्कार मित्रांनो, मी मनीष महाडिक कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं थेट माझ्या गावातून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, कशात आशा करतो मजेत राहा आणि आपल्या व्हिडिओ बघत राहा. तर आज आपण आलेलो गावी. तर गावी येण्याचं कारण म्हणजे बरेच दिवस आलो नव्हतो, तर बोलू जाऊया, थोडेसे आंबे पण बघूया आणि आपल्या आजीलासुद्धा भेटूया. तर आपल्याबरोबर बघा हा पावटासुद्धा आलेला आहे. तर आत्ता आपण आपल्या गावी पोचलेलो आहोत. तर तुम्हाला आपलं घरसुद्धा दाखवतो आणि आजीसुद्धा. तर हे आपलं नवीन घर आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर आता आपण इथं आलेलो आहोत आणि इथं आपल्या आजीबाई बसलेल्या आहेत. ही आपली मोठी आहे आणि ही आपली सर्वांची तुमची लाडकी आई इंदू आई. ते इंदू आई कशी आहेस? कशी हसते दात काढते, ही पण दात काढते. तर आपल्या इंदू आईचं पाय सुचतात, इकडं बघू शकता तुम्ही. अजून पाय सुचतात, सूज कमी होते वाढते, कमी होते वाढते. आता थोडी कमी आलेली आहे. आजीबाई कशी आहेस दाखवतो. हे आपलं इथं आपलं जुनं घर होतं, तिथंसुद्धा आपल्या दादानी आता नवीन घर बांधलेलं आहे. त्याची जी वास्तुशांती होती तीसुद्धा झालेली आहे. हे आपण नवीन दुसरं घर बांधलेलं आहे इथे. आणि हा आजूबाजूला ही आपली जी जुनं घरं आहेत ती पण आहेत. आता जर बघायला गेलं तर फारसे आपल्या गावात सर्वांनीच नवीन घर बांधलेली आहेत आणि सर्वांनीच जांबादळीची घर बांधलेली आहेत. तर मित्रांनो, गावी आल्यावरती खूप भारी वाटतं. वातावरण तसं आहे, हे बघा पाहू शकता तुम्ही. इकडं कसं सगळीकडे एकदम मस्त वाटतं. बिरवाडीत खूप गरमी होते बघायला गेलं तर, आणि आता गावी आलो आहे तर मस्त शांत आणि थंड वाटते, कारण की सगळीकडून मोकळी हवा आहे. बिरवाडीमध्ये खूप गरमी आहे. आता इथं आलोच आहे. तर चला, आता आम्ही जाणार आहोत आंबे काढायला. आणि जी आपल्या गावामध्ये जी नवीन विहीर बांधलेली आहे, जुनी विहीर होती आपली, तिथं आता नवीन विहीर बांधली आहे, तीसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला जाऊया आपण तिकडे. तर मित्रांनो, हे बघा तुम्ही पाहू शकता, पहिली विहीर होती ती आपली छोटी होती. आता हा परत नवीन बांधकाम केलेलं आहे. ह्याच्यावरती बघा मोठी झालेली विहीर, खालती पण याची खोली वाढवली आणि रुंदीसुद्धा वाढवली आहे. तसेच ह्या आपल्या विहिरीवर आता ही जाळी टाकलेली आहे बघा. तरीपण कचरा वगैरे जास्त खाली पडायचा ना, त्याच्यामुळे ही जाळी टाकलेली आहे. आणि 4 कोपऱ्यावरती आता ही ओपन ठेवली आहे बघा. जसं की आता आपण तुम्ही बघू शकता, हे इथून लोक पाणी काढू शकतात. तसेच इकडे एक दिलेलं आहे, इथून सुद्धा तुम्ही पाणी काढू शकता. म्हणजे पाणी काढायला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ही आतमध्ये एवढी आता खोल झालेली आहे, इथे दिले खाली उतरण्यासाठी आपल्याला. तर ही आपली पहिली विहीर होती ती छोटी होती आणि आता ही नवीन बांधकाम करून ही आता मोठी बांधलेली आहे. तर आपल्या विहिरीचं जे नवीन बांधकाम झालेलं आहे ते अंबुजा फाउंडेशन यांच्यामार्फत झालेलं आहे. तर त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. तर जी आपली जुनी विहीर होती तिचं नवीन बांधकाम अंबुजा फाउंडेशन यांच्यामार्फत झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, इथं आपल्या गावाचं नाव आहे गाव कुळेवाडी, ग्रामपंचायत गोंडाळे. कामाची वर्ष 2025-2026. एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन प्रकल्प, विहिरीचं नूतनीकरण. तर मित्रांनो, चला आता आपण जाऊया कुड्याच्या भाजीची फुलं आणण्यासाठी. तर गौरव आत्ताच बोलला की तिकडे खूप या साईडला, तर गौरव बोलला आपल्याला की इकडे खूप कुड्याच्या भाजीची फुलं आहेत. तर ती आपण जाऊया काढायला. तर मुलंच जाऊ भाजी करण्यासाठी आपल्याला पाहिजे म्हणून. हो कमाय, बऱ्याच का? हो, कुठं आलेस? ठीक आहे चल. हो चल. चलो. गौरव शेठ आपले पुढे चालत आहेत, आपण त्याच्या मागे जाऊया. तर मित्र हो, हे बघा तुम्ही पाहू शकता, कुड्याची फुलं यांची भाजी गौरव शेठना खूप आवडते.
तर गौरव शेठ चला काढा आता का थांबलो. दाखवा जरा. थांब ना जरा आजचे हे काढू दे. हे पिशवी जरा चांगली जरा मोठी काढ. दाखवायसाठी जरा सगळी काढ तू. एक मारी काढ नंतर आपण बघू. काढत घे. खाऊ नकोस काढ. पकड खायचं. अशी तोडायची पटपट तर तू त्यांच्यासोबत खेळतोस. काय रे बरायस का हा काय बोलतोस. नाही ओळखत नाही काय मागाशी आलो. त्याच्यावरती लय झाडावर आहे. तू कारचा आहे ती काय बोललास. दुसरा मयतचा कार्टा. गौरव ती काट पण बरं आहे बाबा. पाहिलं मित्रांनो हेच कारण आहे की तुम्ही गावी आला तर तुम्हाला कंटाळा येणार नाही. तुम्हाला काय नाही काहीतरी करावं लागणार इकडं आल्यावरती. आणि ह्या सीझनमध्ये तुम्हाला आंबे भेटणार, काजू भेटणार, फणस भेटणार. त्यानंतर असे आपल्याला पुड्याची फुलं भेटतील भाजी बनवण्यासाठी. ह्या सीझनमध्ये आपण जेवढा वेळ गावी येऊ तेवढा वेळ आपल्याला काय नाही काहीतरी भेटणारच. हा सीझनच असा आहे. या सीझनमध्ये आपल्या जो कोकणचा रानमेवा आहे तर ह्या सीझनमध्ये आपल्याला खायला भेटतो. त्यामुळं आम्ही सुद्धा आत्ता गावी आलेलो आहोत. आणि आपल्या सगळ्यात पहिले आपल्याला पुड्याची फुलं भेटलेली आहेत चढायला. आतापर्यंत आपण एवढी फुले काढलेली ते बघा. अजून झाडावरती आहेत. तिकडे मागे सुद्धा आहेत. इकडे मागे सुद्धा आहेत. आणि इकडे आहेत. हे बघा इथे तर अख्खं झाडच भरलेलं आहे. तर मित्रांनो हे बघा इकडे तुम्ही बघू शकता कोकणची काळी मैना करवंद अजून कच्चे आहेत, पिकलेले नाहीत. लवकरच पिकतील. जेव्हा पिकतील तेव्हा तुम्हाला त्यांचासुद्धा व्लॉग बघायला भेटेल आपल्या चॅनलमधून. तर बघा हा इथं एक थोडाच पिकलेला आहे. ए इकडे चल कुठं आलास. आंबे बघा आंबे पा आंबा आलाय. हा एकदम फुल आलाय भरून कच्च. तुला कसा दिसेल. तू आहेस वर बघ्या. खरा खाली बघितलं तुला दिसेल ना. बघा कसा आलाय एकदम कच्चा आलाय. गच्च भरून बघा. इसको कहते हैं आंबा. देख गया पब्लिक. दिसलं का. हे आता आपण काढणार आहोत आपल्याला कच्चे आंबे. तर चला मित्रांनो आता आपण आंबे घेऊन येऊया. मस्त बघा मोठी काठी घेतलेली आहे. वरती चढायची पण गरज नाही. लांबच्या लांब काठी अशी. आपल्याला आंबा पण भेटलेला आहे मस्त की भरून आलेला आहे फुल. तर जाऊया आणि आंबे काढून घेऊया. पावटा आहे आपल्यासोबत. पावटा चलो. तर मित्रांनो हे बघा आपण आता आंब्याजवळ पोचलेलो आहोत. काठी बघा आपली एवढी मोठी काठी बघा. हे बघा ही बघा. आणि हा आपला आहे आंबा. आता इथं आंबे काढणार आहोत. घराकडे चल. ते इकडे
नंतर उचल सगळे आंबे. हो. दाखव आंबे दाखवतो. आपल्या मित्रांना. हे बघा मित्रांनो, हे बघा केवढे आंबे पडतात. हातात घेऊन दाखव. हे बघा, हा एक एवढा आंबा. बघितलं मित्रांनो, हे बघा. हा बाय बाय बाय. बघा समोसे बघा. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता गौरीच्या दोन्ही आता पिशव्या आहेत. दाखव गौरी एक एक वर करून. हे बघा एवढे आंबे आता आम्ही काढलेले आहेत. आता एवढे आम्हाला बाद झालेत, कारण की नंतर पिकण्यासाठी आम्हाला ठेवले पाहिजेत ना. तर एवढे आता आंबे आम्हाला भेटले आहेत, ते आता आम्ही घरी घेऊन जाणार आहोत. आणि काही आंब्यांचं आपण बनवणार काय, गुळ आंबा. आंबा आणि काहींचं काय बनवणार, आंबापड. आंबापड. हा, मला येतो कच्च्या आंब्याचा. हां, आणि अजून अजून सुकवतात ते माहिती आहे का, हा काय आंबोशी. आंबोशी बनवायची. तर चलो मित्रांनो, जाऊयात आपण घरी. तर मित्रांनो, हे आपल्याला एवढी सगळी कुड्याची फुलं भेटलेली आहेत भाजीसाठी. तर मस्त विकत ह्यांची आपण उद्या आता भाजी बनवणार आहोत. तर मित्रांनो, गावी आल्यावर आपण जेवणामध्ये काय नाही काहीतरी नवीन बनवत असतो आपल्या आजीसाठी, आणि आम्ही स्वतःसुद्धा खातो. मागच्या वेळेस आता आपण बिर्याणी बनवलेली, असं काही ना काहीतरी वेगळं बनवत असतो. तर आज आपण बनवले, आज विचार केला आपण इकडे गावी मिसळ बनवू. तर आपली आजी पण खाईन, आपण सुद्धा खाऊ. तर मिसळचा प्लॅन केलेला. मस्त एक वाटाण्याची मिसळ बनवले आणि थोडीशी पाव घेऊन आलेलो आपण. गौरव आहे आपला. तर आपण आज आपण मिसळ खाणार आहोत. कसे आले, एक नंबर ना. मस्त आले, एक नंबर. तर मित्रांनो, तुम्हाला जर का आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.